आम्ही आतापर्यंत समर्थनार्थच शक्तिपीठ महामार्गाच्या कायमस्वरूपी राहिलेलो आहो। संयुक्त मोजणीसुद्धा आम्ही होऊ दिलेली आहे, परंतु आमच्यामध्ये प्रचंड एक संभ्रमावस्था शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे का जरी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणी होऊ दिली, कारण का हा विकासाचा मॉडेल आहे, आम्ही या विकासाला अडथळा कधीच आम्ही करणार नाही आहे। परंतु जर अवार्डमध्ये आम्हाला जर अत्यल्प असा जर मोबदला जर शासनानं जर दिला किंवा आमच्या योग्यतेचा आमच्या जमिनीचा जो योग्य मोबदला आहे हा जर आम्हाला मिळाला नाही, तर मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं शासनाच्या हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कोणताही शेतकरी अवार्ड स्वीकारणार नाही। या गोष्टीची सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा, ही मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं, यवतमाळ जिल्ह्यातल्याच नव्हे तर 12 जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी शासनास विनंती करतो। जमिनीचे भाव हे गगनाला मिळणार आहे हे सुद्धा गोष्ट नाकारता येत नाही। त्यामुळे आमची जमीन गेल्यानंतर आम्हाला इतरत्र कुठे कमी पैशात कमी याच्यात जमीन मिळेल या गोष्टीची मला खात्री वाटत नाही आहे। त्यामुळे शासनाने बिलकुल जास्तीत जास्त मोबदला द्यायला पाहिजे, ही माझी सर्व शेतकऱ्याची समृद्धी होऊन जवळपास 7 वर्ष झाले आणि 7 वर्षात आज जमिनीचे भाव हे गगनाला मिळालेले आहे, कारण का जमीन आता स्वस्त भेटणार नाही। त्यामुळे समृद्धीपेक्षा जास्तीत जास्त मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली होती मुख्यमंत्रीपदाची, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं का शक्तिपीठ महामार्गाला आम्ही जास्तीत जास्त मोबदला देऊ आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे का ते आम्हाला शेतकऱ्याला नाराज करतीलच नाही।